कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, उठा, सावकाश, सावकाश, आदित्य सर, या, आदित्य सर, सावकाश, या इकडे, या, आदित्य सर, सर, आदित्य सर, आदित्य सर, सर डोळे उघडा ना, आदित्य सर, सर, आदित्य सर, उठा उठा उठा, तुम्ही उठा, आदित्य सर, सर सावकाश, सावकाश सर, आदित्य सर, 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 आदित्य सर, सर डोळे उघडा ना, आदित्य सर, हे बघा, मी आहे ना तुमच्या जवळ, हे बघा, मी तुम्हाला सोडून कधीच कुठं भी जाणार नाही, म्हणून तुम्हाला मी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही। आदित्य, आदित्य सर, आदित्य सर, आधी याला घरी घेऊन जाऊया। आदित्य, आदित्य, उठ उठ बाळा। आदित्य, सावकाश, सावकाश, येऊस बस। दादा ठीक आहेस ना तू? कुठे लागलाय का तुला? सावित्री, दृष्ट करायचं सामान घेऊन ये। तूच काढ त्याचे दृष्ट। आल्या गेल्याची, बाहेरच्यांची, घरातल्यांची, झाडापेडाची, भूताकेताची, कोणाची नजर लागली असेल तर जळून जाऊ दे। त्या मिरच्या जाळून टाक। हो, आदित्य, तुला बरं वाटतंय ना आता? तू गायब झाल्यानंतर गुरुजींनी आमच्याकडून तुझ्यासाठी पूजा करून घेतली आणि ती जी मूर्ती आहे ती त्यांनी आमच्याकडे स्वाधीन केली। ती आम्ही घेऊन आलोय। तू आज आराम कर, उद्या आपण तुझ्या हातून आपल्या देवघरात त्याची प्राणप्रतिष्ठा करूया। प्रीतम, आदित्यला घेऊन त्याच्या खोलीत जा। हा चल दादा। ये सावकाश। पहिल्या मी आलोच। हो, पारू, पारू, तू आज पुन्हा एकदा माझ्यावर उपकार केलेस। आदित्य माझ्यासाठी काय आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही। आदित्यचा जीव वाचवलास म्हणजे तू माझाच जीव वाचवलास। देवी आई, मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे आणि आयुष्यभर मी माझं कर्तव्य पाळीन। जा, आराम कर, थकली असेल ना? सवय आलेच। वहिनी, मी काय म्हणत होते, पारू बघा ना बिचारी,
म्हणजे बघा ना, कुठलीही सिच्युएशन असू दे, पोरगी अशी हजर असते हो. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येऊ दे, पारू हजर है ना. खूप कौतुक वाटतं मला. आता तुम्ही सांगितलेलं का आदित्य सोबत जायला तिला? तुम्हीच सांगितलं असणार. खरंच आज पारू आदित्य सोबत कशी काय गेली होती? काय झालं वहिनी, तिने परवानगी घेतली होती ना तुमची? म्हणजे तुमची परवानगी असल्याशिवाय जाणार नाही ती, बरोबर आहे ना? नाही. काय काय म्हणालात तुम्ही? नाही 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 म्हणालात का? हे मला ऐकू नाही आलं. बापरे, म्हणजे तिने तुमची म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांची परवानगी नाही घेतली, तशीच गेली? बापरे, म्हणजे शेवटी हिने तिच्याच मनाचं खरं केलं. नाही, मला काय वाटतं वहिनी, ऐका ना, मी कसा विचार करते, जर पारू आदित्य सोबत गेलीच नसती तर आदित्य त्या गुंडांच्या मागे गेला नसता. म्हणजे हे जे काही घडलं ते काहीच घडलं नसतं. वहिनी, तुम्हाला सत्य दिसत नाहीये का डोळ्यांनी? मला तर असं वाटतंय की या सगळ्या घटनेला कारणीभूत ही पारूच आहे. पटतं ना? प्रत्येक वेळी या पारूची मिजाज मी खपवून घेणार नाही. मला फार दिमाखात म्हणालेली, मी तुमचं इथून पुढे काहीही ऐकणार नाही. आता तुम्हीच बघा, या घरात ती अजून किती दिवस राहते. आता तिला कळेल ही दामिनी काय आहे आणि किती हुशार आहे. काय म्हणतात मला? मी हे समजा कोणी केलं असेल, कोणी का असेना, मी आदित्य सरांपर्यंत कुणालाच पोहोचू देणार नाही. आदित्य सरांपर्यंत पोहोचण्याआधी समद्यांना माझा सामना करावा लागेल. पारू, आदित्य सर, तुम्ही पारू, मी तुला थँक्यू म्हणायला आलोय. सर, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझा जीव वाचला. त्या लोकांनी यार समाधी बांधली होती माझी. सर, असलं वाईट बोलू नका. तुम्ही आता फक्त स्वतःची काळजी घ्या. तुझ्यासारखी जीव लावणारी जोडीदार आयुष्यात असल्यावर मला काळजी घ्यायची गरजच काय? माझं अख्खं आयुष्य मी तुझ्या हातात सोपवलंय पारू. मी असेपर्यंत तुम्हाला काय बी होऊ देणार नाही. सर, हेच कळत नाही की नेमकी ती माणसं कोण असतील. मलाही नाही माहिती. मोहन काका दिलाय कंप्लेंट करायला. पारू, पारू बाळा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. देवी आईंनी का बोलवलं सर? चल लवकर. जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.